अग्निवीर योजनेमुळे आज लष्करात भेदभाव निर्माण झाला आहे असा दावा करत इंडिया आघाडीचं सरकार आल्यास अग्निवीर योजना संपुष्टात आणून तरुणांसाठी वेगळ्या संधी निर्माण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिलं आहे। दिल्लीत आयोजित न्याय मंच कार्यक्रमात युवकांशी संवाद साधताना ते आज बोलत होते। मोदी सरकारनं अग्निवीर योजना बनवण्यासाठी संपूर्ण यंत्रणेला बगल दिली असा आरोप त्यांनी यावेळी केला। अग्निवीर स्कीम जो है वो एक्चुअली इंडियन आर्मी का स्कीम नहीं है। अग्निवीर स्कीम को बनाने में पूरा सिस्टम बाईपास कर दिया गया। ये प्रधानमंत्री के ऑफिस में डिसीजन लिया गया, एनएसए ने डिसीजन लिया, नेशनल सिक्योरिटी एडवाइजर ने डिसीजन लिया, आर्मी से नहीं पूछा, बाकी फोर्सेस से नहीं पूछा। तो एक गलती तो स्कीम है कि स्कीम ही गलत है, मगर दूसरी गलती यह भी है कि आपने ये स्कीम लागू किया, मगर जिन लोगों के लिए आप स्कीम बना रहे हो ना आपने उनसे पूछा, ना आपने सेना से पूछा, ना आपने हिंदुस्तान के डिफेंस एस्टेब्लिशमेंट से पूछा। मतलब आपने पूरा का पूरा कॉन्स्टिट्यूशन, पूरा का पूरा सिस्टम बाईपास कर दिया। केंद्रातलं भाजपा सरकार गेल्या 10 वर्षात अपयशी ठरल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा धर्माच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे असा आरोप काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी आज गुजरातमधल्या बनासकांठा इथल्या प्रचार सभेत केला। वीज, पाणी, महागाई, रोजगार हे ज्वलंत मुद्दे असताना गेल्या 10 वर्षात आमच्यासाठी सरकारनं काय केलं असा प्रश्न जनता विचारत आहे असं प्रियांका गांधी म्हणाल्या। त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांवर देखील निशाणा साधला। देशातल्या सर्व वृत्तवाहिन्या मोठ्या अब्जाधीशांच्या मालकीच्या आहेत, त्या तुम्हाला सत्य दाखवणार नाहीत असा दावाही त्यांनी केला। यानंतर प्रियांका गांधी यांनी कर्नाटकमधल्या दावणगिरी मतदारसंघात प्रचार सभा घेतली। बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी उत्तर प्रदेशमधल्या आग्रा येथे प्रचार सभेला संबोधित केलं। वाढती महागाई आणि बेरोजगारीमुळे देशातली जनता त्रस्त असल्याची टीका त्यांनी केली। समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांची उत्तर प्रदेशमधल्या बदायूं आणि मैनपुरी इथे प्रचार सभा झाली। दरम्यान ओदिशातल्या पुरी लोकसभा मतदारसंघातल्या काँग्रेसच्या उमेदवार सुचरिता मोहंती यांनी लोकसभा निवडणुकीचं तिकीट परत केलं आहे। अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून आर्थिक मदत न मिळाल्याचं कारण देत त्यांनी उमेदवारी परत केली आहे। यामुळे भाजपाचे उमेदवार संबित पात्रा यांचा विजयाचा मार्ग सोपा झाला आहे।